एमडी विक्री करणारा एक पुरुष आरोपी अटक. 1,42,890 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अरबाज असलम कुरेशी वय 27 वर्ष हा स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या मॅफेडॉन हा अंमली पदार्थ स्वतःच्या कब्जात बाळगून विक्री करण्याकरिता पखाल रोड रॉयल कॉलनी येथील गार्डनमध्ये नाशिक येथे येत असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीस पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्य वापरून शिताफीने आरोपीस पकडून त्याचेकडून 18.5 ग्राम वजनाचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ 92,500 रुपये किमतीचा व इतर मुद्देमाल 50,890 रुपये किमतीचा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 1,42,890 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त सो, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकिसन गायकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार बळवंत कोल्हे, पोलीस हवालदार भारत डंबाळे, पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले, पोलीस अंमलदार अविनाश फुलपगारे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे, पोलीस अंमलदार गणेश वडने, पोलीस अंमलदार योगेश सानप, पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे सर्व नेमणूक अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर यांनी ही कामगिरी केली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.